नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. उरणचे माजी आमदार तथा शिवसेना उभाटाचे जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्यासह 7 जणांना 2007च्या सेस विरोधी आंदोलन प्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली. तसेच त्यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी बेलापूर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. शिवसेनेने राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली सेस प्रकल्प हटाव या मागणीसाठी कोकण भवन येथील कोकण आयुक्त कार्यालय येथे 16 ऑगस्ट 2007 रोजी आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनात अनेक वाहनांची तोडफोड झाली होती. या संदर्भात CBD पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सरकारी कामात अडथळा केल्याचा ठपका आंदोलकांवर ठेवण्यात आला होता. यावर तब्बल 17 वर्षे न्यायालयात सुनावणी सुरू होती. या सुनावणीला वारंवार समन्स देऊनही गैरहजर राहत असल्याने संबंधितांना बुधवारी वॉरंट काढण्यात आले. या प्रकरणी माजी आमदार मनोहर भोईर यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, माजी सभापती विश्वास म्हात्रे, रामचंद्र देवरे, पद्माकर तांडेल आणि गुरुनाथ पाटील या 7 जणांना अटक करून बेलापूर न्यायालयाने कोठडी सुनावली होती. या सर्वांना गुरुवारी दुपारी बेलापूर न्यायालयाने जामीन मंजूर केला असून तळोजा कारागृहात त्याची सुटका करण्यात आली. बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट रचणे तसेच त्याच्या राहत्या घरावर फायरिंग करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी हरियाणातील पानिपत येथून अटक केली. सुखा शूटर असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून तो बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. 14 एप्रिल 2024 रोजी काही संशयित आरोपींनी सलमान खानच्या मुंबईतील राहत्या घरावर फायरिंग करून सलमान खानला मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना घडल्यानंतर मुंबई पोलीस तसेच नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करत 2 संशयितांना अटक केली होती. हे 2 आरोपी काही दिवस पनवेल येथे वास्तव्याला असल्याचे समोर आले होते. या दोघांच्या अटकेनंतर या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली होती. मात्र या टोळीचा मुख्य मोस्ट वॉन्टेड आरोपीचा शोध पोलीस घेत होते. सुख्या शूटर असे त्याचे नाव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र तो पोलिसांना चकवा देण्यात वारंवार यशस्वी होत होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पनवेल शहर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने हरियाणा येथील पानिपत येथून त्याला अटक केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना त्याच्याविषयी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस हवालदार किरण सोनवणे, नितीन वाघमारे यांनी पानिपतला जाऊन सुख्या शूटरला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. सुख्या फायरिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. इतर सहकाऱ्यांना पैसे, हत्यार पुरवणे त्यांच्यावर जबाबदारी होती. सुख्या याने स्वतः सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसची रेकी करून सलमानला रस्त्यातच गाठून ठार करण्याचा प्रयत्न त्याचा होता अशी माहिती सुद्धा मिळाली आहे. उरण तालुका परिसरात यंदा परतीच्या पावसाने भात पिके तयार होण्याच्या अखेरच्या वेळेला दररोज सायंकाळच्या वेळेला बरसायला सुरुवात केल्याने भात पिके संकटात सापडली आहेत. या संकटात सापडलेल्या भात पिकांकडे आता जंगली रानडुकरांची वक्रदृष्टी असल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. भात शेती कापणीला आली असताना शेतात रानडुकरांचा हैदोस सुरू झाला असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, कळपाने पिकांवर हल्ला करणारी रानडुकरे हिरावून घेत असल्याने रानडुकरांचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, कोपरोली, आवरे, साई, तिखाटी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे. शेका पक्षाचे बाळाराम पाटील निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार पत्रक वाटप करत आहेत. मात्र त्यांच्या या पत्रकावर माजी आमदार विवेक पाटील यांचा फोटोचा उल्लेख का नाही असा सवाल भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस तथा प्रवक्ते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांनी केला आहे. कर्नाळा बँक घोटाळ्यातून विवेक पाटील यांनी हजारो कुटुंबाच्या आयुष्याचे वाटोळे केले. त्यामुळे त्यांचा उल्लेख निवडणुकीला सामोरे जाताना मोठी अडचण ठरणार आहे याची जाण बाळाराम पाटील यांना असल्यानेच जाणीवपूर्वक विवेक पाटील यांना डावलण्यात आले आहे असा सनसनीत टोलाही बिनेदार यांनी लगावला. चाकणमधील 27 वर्षीय तरुणाने प्रेम प्रकरणातून लोणावळ्यातील राजमाची दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सूर्यकांत रामदयाल प्रजापती या तरुणाचा मृतदेह
तब्बल 370 फूट खोल दरीत आढळला. धक्कादायक म्हणजे सूर्यकांतने आत्महत्या करण्यापूर्वी अवघ्या 2 सेकंदाचा व्हिडिओ बनवून तो घरी ठेवलेल्या मोबाईलवर पाठवला होता. याच व्हिडिओद्वारे आणि लोकेशनवरून लोणावळा शिवदुर्गच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेऊन बाहेर काढले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्यकांत प्रजापती याचे चाकणमधील तरुणीबरोबर प्रेम प्रकरण सुरू होते. सूर्यकांतला त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेम प्रकरण असल्याचा संशय होता. याच संशयामुळे नैराश्यात असलेला सूर्यकांत 9 ऑक्टोबर रोजी घर सोडून गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. सूर्यकांत दुसऱ्या दिवशी घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी चाकण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर सूर्यकांतचे शेवटचे लोकेशन हे लोणावळा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सूर्यकांतला शोधण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि शिवदुर्गच्या पथकापुढे होते. लोणावळा शिवदुर्ग पथक देखील यावरून लोकेशनची जुळवाजुळव करत होते. अखेर तो व्हिडिओ राजमाची येथील असल्याचे समोर आले. व्हिडिओमध्ये पाठीमागे दिसत असलेला भाग तिथला असल्याचे स्पष्ट झाले. अखेर पुन्हा शोध मोहीम सुरू केली. यावेळी दरीत काही फुटांवर सूर्यकांतचा मोबाईल दिसला. आणखी खाली गेल्यानंतर मृतदेहाची दुर्गंधी आली. मृतदेह त्याचा असल्याचे निश्चित झाले. राजमाची दरीत तब्बल 370 फुटांवर मृतदेह आढळला. 7 दिवसांनंतर सूर्यकांतचा शोध लागला. विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक मोकळ्या, निष्पक्ष, शांततापूर्ण आणि प्रलोभनमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्ह्याच्या रस्ते, सागरी सीमांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच अवैध मार्गाने होणाऱ्या दारू वाहतुकीवरही करडी नजर ठेवण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमेलगतच्या जिल्हा क्षेत्रात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, सुहास दिवसे, जितेंद्र डुडी, कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, पंकज देशमुख, समीर शेख यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक उपक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील शाळांनी बाजी मारली आहे. मुंबई विभागीय शासकीय गटातून खालापूर तालुक्यातील वडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला असून या शाळेला 15 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. तर खासगी गटातून बोर्ली पंचतनच्या श्री मोहनलाल सोनी माध्यमिक विद्यालयाने 3रा क्रमांक प्राप्त केला. या शाळेला 11 लाखाचा बक्षीस मिळाला. शासकीय शाळा गटातून माथेरानच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिरला 11 लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. द्वितीय खारपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तृतीय कोलमांडले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्राप्त केला. खासगी शाळा गटातून श्रीराज एज्युकेशन ट्रस्ट सुधागड शाळेचा प्रथम क्रमांक आला असून त्यांनी 11 लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. सांगुकाना ठाकूर विद्यालय नवीन पनवेल द्वितीय, पानेडीच्या आशा किरण इंग्लिश मीडियम स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला आहे. रायगड जिल्ह्यातील वडगाव ग्रुप ग्रामपंचायत अधिकारी सुहास वारे यांनी कार्यवाही सुरू करून परिश्रम घेत वडगाव गावातील जीर्ण जुनी पाईपलाईन काढून त्या जागी नवीन पाईपलाईन टाकल्याने वडगावात घराघरात पाणी पोहोचले. कित्येक वर्ष वडगाव ग्रामस्थांना पाण्याचा प्रश्न सतावत होता. वडगाव गावातील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जुनी झाल्याने ग्रामस्थांना सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांना इतरत्र पाण्यासाठी भटकावे लागत होते. ही समस्या नागरिकांनी उपस्थित करताच नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. घराघरात पाणी आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी वडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सुहास वारे, माजी सरपंच गौरी गडगे आणि शासकीय अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत. पहिल्यांदा वडगाव गावात नळाला मोठ्या प्रेशरने पाणी आल्याने महिला वर्गात समाधान दिसून येत आहे.